नमस्कार मित्रांनो, हे आपलं उडीद अंतूर आहे. आज रानात आलो आहे. तर विषय असा आहे, उडीद अंतूर एकत्र पेरलं आहे, त्याच्यात औषध मारायचं आहे. मव्यावरचं मावा पडलेलं आहे उडदावरती, त्याच्यात औषध मारायचं मव्यावरती आणि सोबतच पाणी सोडायचं आहे. कारण बऱ्याच दिवस झालं पाऊस नाही, काय नाही. आणि खुरपायचं चालू आहे. जसं जसं खुरपायचं पलीकडे जाईन तसं तसं पाणी सोडायचं. आता जास्त पाणी सोडलेलं आहे, मी चालू केलं आहे. आणि मला औषध मारायचं आहे. हे बघा, हे पाणी चालू केले लावलेलं आहे. हे काय मोटरीचं पाणी नाही, हे ह्याचं पाणी आहे. शायपेनचं कॅनलवरून आपण शायपेन केला आहे. आणि इथं औषधं ते आणून ठेवलं आहे पंपन. ते हे सगळं 1.5 एकर क्षेत्र आहे. ह्याच्यावरती आपल्याला औषध मारायचं मव्यावरचं. हे उडीद बघा, ह्या उडदावरती असा मवा पडला आहे. म्हणजे आता कुठं बराचसा मवा आहे, ते दिसत आहे असं बघून बघून आहे. तर त्यासाठी औषध मारायचं चाललं आहे नियोजन. तर एवढं पाणी चालतं, अजून थोडं जास्त चालेल. कारण की तिकडे आपली मका आहे ना, त्या मकावरती कॉक चालू आहे आता सध्याच्याला. इथं काढलेलं आहे पाणी, कारण की इथं जोडाजोडी करतो तिकडं चालू होतं आणि इथं कॉक चालू केला. आता ह्याच्यावर पाणी लावलेलं आहे. ठीक आहे. तर आता काय करू, हे हळूहळू भिजवित आपण पंपाने ना औषध मारू. जसं पलीकडे जाईन तसं तुम्हाला दाखवेन या व्हिडिओमध्ये ना. शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि व्हिडिओला एक लाईक करा. आणि चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आपल्या. आणि व्हिडिओ मित्रांपर्यंत शेअर करा तुमच्या शेतकरी भावांपर्यंत. आणि आपण असे डेली व्हिडिओ बनवत असतो. जसं तुम्हाला दिवसभरात सगळं काही गोष्टी दाखवून औषध दाखवतो तुम्हाला. हे औषध आणलेलं आहे. हे औषध आहे 50 ml मारायचं, कारण का आपला 18 लिटरचा पंप आहे. ही आहे प्रहार आहे. तर हे औषध आहे आपल्याला, हे औषध मारायचं आहे या पंपाने. तर आता विषय असं झाला आहे की माझ्याकडे हे मिलीचंच हे नाही, टोपण नाही. म्हणजे ml जास्त ना, किती ml मारायचं आहे तीच नाही माझ्याकडं. आता बघू काहीतरी ॲडजस्टमेंट करून ते मारायला चालू करू. तर असा विषय असा, अंघोळ बिंगोळ काय केली नाही, त्यामुळं लुक असा तसं देत असं. ठीक आहे. तर चला आता तिकडं कॉक बंद करून घेऊ. हे पंप भरून घेतो आणि एक पंप आधी मारतो, म्हणजे आपलं थोडं सुरळीत चालेल. ठीक आहे मित्रांनो, औषध मारायचं चालू आहे आता उडदावरती. असं मारतो पंपाने. ओके ना. आता ही तुरीची लाईन आहे मध्येच कडने उडदाच्या, असं चाललंय नियोजन मारायचं. ओके ना. मागं पाणी बी लावलं आहे, भिजवायचं चालू आहे तिकडून. औषध मारतो. थोडं पातळ झाला बघा उडीद. असं त्या फुलं लागल्यात कुठं असा विषय चाललेला आहे. तर मित्रांनो, दिवस मावायला गेला आहे आणि हा दिवस दुसरा आहे. म्हणजे इथून मागं जे बघितलं होतं ते काल होतं आणि हे आज आहे. काल सगळं औषध मारून घेतलं. हे जे दिसतंय तिकडून सगळं इकडपर्यंत औषध मारून घेतलं ओकेमध्ये. आणि नंतर घरी गेलो तर औषध मारायच्या झाल्याच्या नंतर थोडा व्हिडिओ बनवायचा होता, ते लक्षातच नाही. चार्जिंग थोडी कमी झाली, तिथंच गेलो घरी. आणि सकाळपासून तिकडून इकडं भिजवायचं चाललंय. तिकडून आता निम्म्यापर्यंत आलं. हा जो कॉक आहे आपला, हा निम्म्यात आहे. तिथं एक आहे आणि त्या पलीकडं म्हणजे असं तिथं एक आहे त्या आपल्याकडे. तर हा एकदम निम्म्यात आहे, मध्यभागी. तर आता निम्म्यात आहे का, इथं पाणी चालू आहे. इथवर आता पाणी आलं आहे. आताच थोडासा जस्ट पाऊस आला होता, नॉर्मल शितोडा आला होता, जास्त काय आला नव्हता. आणि जास्त काय सकाळपासून व्हिडिओ बनवण्यासारखं म्हणजे हे करण्यासारखं शूट करण्यासारखं काय नव्हतं. सकाळपासून पाणीच चालू आहे आणि ते दमाने चलतं आहे. आपलं कॅनलचं पाणी असल्यामुळे दमाने चलतं आहे. आता बहुतेक कॅनलचं पाणी बंद होणार आहे असं मला कळलं आहे. तर बंद झालं तर उद्यापासून रात्रीच्याला भिजवावं लागेल. कारण की जे लाईट आहे आपली त्रिफ्यूज, तिला रात्रीच्या लाईट येते. आपल्या रात्रीच्याला ही भिजवावं लागणार आहे. आताशी निम्म्यातच आलं आहे. कालपासून चालू होतं. रात्री मी बंद केलं हे सगळं, कारण की पाणी लय कमी चलतं आहे. आणि पाणी कमी चलून मग काय होतं, तर रात्रभर इथं बसायला, म्हणजे इकडं मी रात्रभर राहतो. काही 1 किलोमीटरच्या अंतरावर, इथं 1 किलोमीटरच्या अंतरावर कुणीच नाही. आपलं घर पण लय लांब आहे. पण विषय असं होतं की रात्र मी इथं राहतो एकटाच, काय अडचण नाही इथं. पण विषय असा होतो आहे की पाणी लय कमी चलतं आहे. आणि रात्रभर थांबून जर 10-12 सारं होत असेल, 10-15 सारं होत असेल, तर त्यात मग अर्थच नाही जागून, नाही का. अर्धा 1-1 तास एका साऱ्यावर जायचं, मग 1-1 तास एका साऱ्याला लागत असेल तर त्याला अर्थ नाही ना एवढं थांबून. त्यामुळे मी रात्री काय थांबलो नाही. आणि आज पण आता दिवस पार मावळायला गेला आहे, उलसच राहिला आहे. आणि इथं पाणी म्हणलं एवढा सारा असा हे कडेला गेला एवढा, की मग ह्यामधल्या टेवर काढून 1-2 साऱ्यावर देतो लावून. म्हणजे एवढं भिजन तेवढं भिजन. आणि घरी जाऊन मग आपल्याला धारा बिरा काढायच्यात गायांच्या. तर धारा काढून झाल्याच्या नंतर मग बंद करून टाकू पाणी. जर राहिलं सकाळच्याला कॅनलला, सकाळच्याला अजून चालू करायचं, भिजवायचं चालू करायचं. जर नाही राहिलं तर मग उद्या संध्याकाळी मोटर चालू करायची. आज रात्रीची बी लाईट येणार आहे. आज रविवार आहे ना, मग आज रात्री बी येईन. आणि उद्याच्याला सोमवार तर उद्या रात्री बी येईन. तर असा विषय. आज उद्या सकाळपर्यंत कॅनलचं पाणी बंद झालं तर उद्या संध्याकाळपासून चालू करणार आहे. देखा ठीक आहे.
फक्त भिजवायचं आहे हे एवढं बरंच राहिले निम्मं राहिले. आणि दुसरी गोष्ट आता या व्हिडिओत ना सांगण्यासारखं असं काय म्हणजे राहिलंच नाही. व्हिडिओ आता कंटिन्यू हा टॉपिक इथं संपन्न शक्यतो, कारण की आता एवढं पुढचं मी भिजून घेणार आहे आणि उद्या नवीन टॉपिकवर काहीतरी व्हिडिओ बनवू. आपण गणपतीचं नियोजन करतोय ना, तर त्याच्यावरती त्या टॉपिकवरती बनवू व्हिडिओ उद्यापासून. उद्याच्याला नवीन टॉपिक घेऊ. आता काय 2-3 दिवस हाच टॉपिक चालला आहे, ठीक आहे. तर चला, अजून चॅनलला सबस्क्राईब नसलं केलं सबस्क्राईब करून घ्या, एक लाईक करा आणि एक मस्तपैकी कमेंट करा व्हिडिओला आपल्या. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.